महाराष्ट्रामध्ये एकूण 17 विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यातल्या 6 विधान परिषदेच्या जागा ह्या बिनविरोध जागा महायुतीच्या आहेत. त्याच्यामध्ये 2 शिवसेना, 2 भारतीय जनता पक्ष आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा, अशा 6 बिनविरोध जागा आहेत. 11 ठिकाणी निवडणुका सुरू आहेत आणि महायुतीच्या वतीनं मला जाहीरपणानं सांगायचं की 11च्या 11 ठिकाणी महायुतीचे आमचे विधान परिषदेचे उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील. नाशिकमध्ये जो काय थोडा वेळ गेला गोकुळ गीते यांचा फॉर्म मागे घेण्यासाठी, तिथं देखील आता एकच अर्ज राहिलेला असल्यामुळं बॅलेटवर 2 आहेत, परंतु एकच अर्ज असल्यामुळे तिथं देखील आम्ही जिंकू. परभणीमध्ये महायुतीचा उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचारामध्ये त्यांना आघाडी घेतली आहे. तिथं देखील चांगल्या पद्धतीनं आम्ही विजयी होऊ. मी स्वतः सोलापूरला देखील जाऊन आलो, स्वतःला सांगलीला देखील जाऊन आलो. त्या जागा देखील भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि 17च्या 17 जागा महायुतीच्या 22 तारखेला आपल्याला जिंकलेल्या दिसतील. अशा पद्धतीचं एक वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मी एक गैरसमज दूर करण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. ते म्हणजे नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं गणेश गीते असतील, गोकुळजी गीते असतील यांनी सन्मानपूर्वक माघार घेतली, तर त्यांच्याबद्दल सोशल मीडियाद्वारे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी लोक करत आहेत. गणेश गीतेंशी देखील माझे अतिशय जवळचे संबंध आहेत, गोकुळ गीतेंशी देखील माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. मी आणि गिरीशभाऊ महाजन यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं विनंती करून त्यांना थांबण्याची विनंती केली आणि म्हणूनच त्यांनी माघार घेतलेली आहे. तर आपल्या माध्यमातून अशा विघ्नसंतोषी लोकांना मला स्पष्ट पद्धतीचा इशारा द्यायचा आहे की परवा देखील नाशिकच्या सिपींकडे आम्ही एक अर्ज दाखल केला आहे की अशा पद्धतीनं सोशल मीडियामध्ये जाऊन एखाद्याची बदनामी करणं आणि एखाद्या व्यक्तिमत्वावर टीका करणं हे योग्य नाही. कारण या सगळ्या प्रोसिजरमध्ये मी स्वतः होतो. अतिशय दोन्ही बंधू हे सहकार्य करणारे आहेत. माननीय देवेंद्रजी आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांचा मान सन्मान आणि आदर करणारे आहेत. त्याच्यामुळं अशा पद्धतीची प्रवृत्ती निर्माण होऊ नये आणि जे कुठेतरी अतिशय चांगल्या पद्धतीनं सामोपचारानं मिटलं आहे त्याच्यामध्ये कोणी वाद लावू नये. आणि तो जर वाद लावला तर ते देखील अतिशय परिपक्व आहे, त्यांच्यावर देखील काय परिणाम होणार नाही आणि आमच्यावर देखील काय परिणाम होणार नाही. एवढे संबंध, आमचं बॉन्डिंग हे अतिशय चांगलं आहे. त्याच्यामुळे गणेश गीते किंवा गोकुळ गीते यांनी कुठचीही कमिटमेंट आमच्यासोबत केलेली नाही. कुठचीही कमिटमेंट न करता त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला मान देऊन त्यांची उमेदवारी मागे घेतलेली आहे, हे मला प्रामाणिकपणानं सांगायचं. सर, ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच काल उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या खासदारांची बैठक बोलावली होती, मात्र काही खासदार अनुपस्थित होते. त्यांची कारणं देखील नंतर मग समोर आली होती. एकंदरीत सध्या नेमकं काय? मी अगदी शिवसेनेच्या वतीनं आपल्याला सांगतो, त्याच्यामध्ये प्रताप जाधव साहेबांची एक स्टेटमेंट आली, त्याच्यानंतर भरत शेठ बुगावलेंची स्टेटमेंट आली. पण मी पक्षाच्या वतीनं अधिकृत सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी कोणाबरोबरही बैठक केलेली नाही. बैठक करण्याचा प्रश्नच येत नाही. मी अनेक वेळा असं सांगितलं आहे की पक्षात प्रवेश करणाऱ्या लोकांसाठी टायगर ऑपरेशन राबवण्याची गरज नाही. साहेबांच्या व्यक्तिमत्वावर विश्वास ठेवून, साहेबांच्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अनेक लोक प्रवेश करत आहेत. परंतु UBTच्या खासदारांची बैठक साहेबांची कधी झालेली नाही. ऑपरेशन टायगरचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळं आमच्या दृष्टीनं, शिवसेनेच्या दृष्टीनं ज्या काही बातम्या येत आहेत त्याला आम्हाला खरं तर पूर्णविराम द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी मी जाहीरपणानं सांगतो की UBTच्या कुठच्याही खासदारांशी कोणाशीही चर्चा झाली नाही. परवा एक बातमी आली की वाकचौरे साहेब मला भेटले. आता कुणीही पुराव्याशी सिद्ध करून द्यावं की बाबा वाकचौरे साहेब मला भेटले. ज्या रेस्ट हाऊसला मी राहिला होतो त्याच रेस्ट हाऊसला ते होते. ते एका रूममध्ये होते, मी एका रूममध्ये होतो. मी बाहेर पडल्यानंतर ते एका ठिकाणी आले होते. परंतु अशा पद्धतीचं वातावरण झालं की खासदार वाकचौरे साहेब मला भेटले, मला भेटलेले देखील नाही. त्याच्यामुळं नाहक UBTमध्ये असलेल्या खासदारांवर जो काय आक्षेप घ्यायचा आहे, त्यांच्यावर काय बातम्या करायच्या, हा मीडियाचा प्रश्न आहे. परंतु शिवसेनेच्या वतीनं मी स्पष्टपणानं पक्षाच्या वतीनं सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांची UBTच्या कोणत्याही खासदारांबरोबर बैठक झालेली नाही.
होण्याची शक्यता देखील नाही. त्याच्यामुळे टायगर ऑपरेशनच्या दृष्टीनं आपण जो कायम एक प्रश्न विचारता तो आमच्या दृष्टीनं संपलेला आहे. तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा प्रमोद शेतार यांनी रेटवला आहे की ते व्हायलाच पाहिजे. सेनेचा विरोध आहे, लोकांचा विरोध आहे, पालकमंत्री नाही, पालकमंत्री म्हणून माझी स्पष्ट भूमिका आहे की ज्या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प अजून इनिशियल स्टेजला पण नाही, म्हणजे तो फक्त MOU केलेला आहे, पण त्याच्या संदर्भात तिथल्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय, लोकांशी चर्चा केल्याशिवाय, तिथल्या जनतेला जे पाहिजे तेच करण्याची भूमिका पालकमंत्री म्हणून माझी राहते. तर दुसरीकडे आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या काही आरोग्य सुविधांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता आणि निमंत्रण पत्रिकेमध्ये उपमुख्यमंत्री आणि तिथले पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नव्हतं. निमंत्रण पत्रिकेमध्ये काही शिवसेनेच्या नेत्यांची नावं होती, मात्र एकनाथ शिंदेंचं नाव नव्हतं. तर नवी मुंबईमध्ये आता हे वारंवार व्हायला लागलेलं आहे. मी स्वतः माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी याबाबत चर्चा करेन. ती निमंत्रण पत्रिका मला मिळाली की मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देईन. हा प्रोटोकॉलचा भाग झाला. परंतु काही लोकांना जर असं वाटत असेल की माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नाव टाकल्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वाला काही फरक पडतो किंवा नेतृत्वाला काही फरक पडतो, तर असे निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव न टाकायला सांगणारे लोक बालिश आहेत. अजून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य झालेलं आहे. देशाच्या पातळीवर NDAचे ते 3 नंबरचे नेते आहेत. नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या सगळ्यातनं जनतेनं त्यांचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळं कुणाच्या तरी सांगण्यावरनं निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव न टाकल्यामुळं त्यांच्या नेतृत्वावर काही फरक पडत नाही. परंतु हा जर महानगरपालिकेचा कार्यक्रम असेल तर 100% मी तुम्हाला सांगतो मी स्वतः आयुक्तांना हा जाब विचारणार आहे आणि आयुक्त जर कोणाचं ऐकून निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव टाकत नसतील तर मी ज्या प्लॅटफॉर्मवर याचा दाद मागायचा असतो त्या ठिकाणी मागणार. सर, मुंबईमध्ये पांढऱ्या पट्टीचा वाद आता चांगला चालला आहे. अनेक ठिकाणी गिरगाव असेल, दादर असेल, घाटेकोपर असेल आणि या ठिकाणी अनेक ठिकाणी पांढरे पट्टे जे आहेत ते मारले जातात आणि एक वाद या ठिकाणी रंगलेला पाहायला मिळतोय आणि यामध्ये मनसेने त्याला उतरलेली पाहिजे. यामध्ये मला असं वाटतं की आपण जे मुंबईचा विचार करतो ते मुंबईमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. संवादानं काही प्रश्न सुटले पाहिजे. जाती धर्मामध्ये भिंत निर्माण करून हे कोणी असेल, आम्ही असू किंवा समोरचे पक्ष असतील, यांनी धर्माधर्मामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न केले पाहिजे. एवढंच आज मला याच्यावर सांगायचं. साहेब, पाऊस लांबलेला आहे. आज 15 तारीख आहे, तर पाण्याचा आढावा आणि शेतीचा आढावा आपण काय घेतला असेल? नाही, पाण्याचा आढावा मी स्वतः घेतलेला आहे. काही बंधारांमध्ये आपल्या काही बंधारांमध्ये 12 ते 15% पाणी शिल्लक आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो की मागच्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही आपल्याला हिंट दिलेली होती की पाऊस हा लांबणार आहे. त्याच्यामुळं पेरणीची जी प्रक्रिया आहे ती थोडी लांबवावी, त्यानंतर दुबार पेरणीची वेळ येईल. परंतु आपल्याकडे एखादा पाऊस पडल्यानंतर पेरणी करण्याची आपल्याकडे परंपरा आहे, प्रथा आहे. आपल्याकडे काही ठिकाणी पेरणी देखील झालेली आहे. त्याच्यातनं आचारसंहिता होती म्हणून मी जाहीर केलं नाही, परंतु आपण 50 लाख रुपये आपल्या बियाण्यासाठी दिलेले आहेत, मोफत बियाण्यासाठी. ते देखील बियाणं वाटप जिल्ह्यामध्ये झालं आहे. परंतु शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की वेधशाळेचा अंदाज घेऊन तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच पेरणी करावी, अशा पद्धतीचं जे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं त्या आव्हानानुसार आपण काम करावं शेतकऱ्यांनी. एवढीच माझी. सर, मित्रपक्ष भाजपकडनं आपल्या शहराला 5 कोटीचा निधी आला. शिवसेना शहरप्रमुखांनी आपली भूमिका मांडली, पण पालकमंत्री कसं नाही, याच्यामध्ये शिवसेनेच्या शहरप्रमुखांनी मांडलेली जी भूमिका आहे ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भावना आहे. आज मी देखील पालकमंत्री म्हणून काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांना जेवढ्या 40 लाख रुपये मी शिवसेनेच्या नगरसेवकांना निधी दिला, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना मी निधी दिलेला आहे. त्याच्यामुळे शहर प्रमुखांची इच्छा काय आहे की आपण सांघिकपणानं महायुती म्हणून काम करतोय. त्याच्यामुळं एका कोणाचं श्रेय घेण्यापेक्षा हे सांघिक श्रेय आहे. अजून त्याची प्रशासकीय मान्यता मिळायची त्यांनी योग्य सांगितलं. म्हणजे मी वाचलं त्याच्यामध्ये त्यांनी टेक्निकल मुद्दे टाकलेत की अजून प्रशासकीय मान्यता मिळायची आहे, अजून स्थायी समितीमध्ये जायचं आहे, अजून टेंडर होऊन जनरल बॉडीमध्ये जायचं. बरोबर ना, मोदीजी तुम्ही पण नगरसेवक होता आणि मी सत्ता किंवा मेजॉरिटी आहे म्हणून सांगत नाही, परंतु तसं जर आम्हाला पाहिजे तसे ठराव मंजूर करायचे झाले तर मेजॉरिटी हा शिवसेनेची आहे. पण असं असताना देखील जे भारतीय जनता पार्टीचे 6 नगरसेवक आहेत त्यांना जसा नगरसेवकांना बाकीच्या 40 लाख रुपये निधी दिला आहे त्याच पद्धतीनं 40 लाख रुपये निधी दिलेला आहे. जे भाजपाचे शहर प्रमुख आहेत, शहराध्यक्ष आहेत,
त्यांनी रवींद्र चव्हाण साहेबांकडे विनंती करून तुमच्याकडच्या गटाराचं काम जे मला न सांगता सुरू केलं होतं कामाच्या आळीतलं, म्हणजे पैसे मंजूर मी करून दिले. पण ठीक आहे, मला त्याच्याबद्दल काय तिथं मी कार्यक्रमाला गेलो म्हणजे माझी ओळख काय महाराष्ट्रात होणार अशातला भाग नाही. परंतु हे महायुती किंवा एखादी अलायन्स टिकवण्याचे जे काही प्रकार आहेत ते समन्वयाने घेतले पाहिजे. माझ्याकडनं कुठेही कोणावर अन्याय होत नाही. आता एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला माहिती आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी रवींद्र चव्हाण साहेबांच्या पत्राला मान दिला आणि ते मंजूर केलं. आता रवींद्र चव्हाण साहेबांची देखील रोज मी बोलत असतो, परंतु ज्या पद्धतीनं ते प्रेझेंट केलं जातं त्याच्यामधनं कुठेतरी ठिणगी पडू शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी शब्द दिला, आजही तुम्हाला सांगतो, मी शब्द दिला आहे की जेव्हा जिल्हा परिषदेला ऑप्शन होईल तेव्हा एक जागा आम्ही भाजपला देणार आहे, मी 100% देणार आहे. आज 18 पंचायत समिती सदस्य माझे असताना, शिवसेनेचे असताना मी तिथं एक पंचायत समितीचा ऑप्शन त्यांना द्यायचं ठरवलं, मी देणार आहे. म्हणजे मी ज्या पद्धतीनं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करतो. आता देवरुख नगरपालिकेच्या बंधाऱ्याचे 8 कोटी रुपये ते कोणी दिले, इमारतीचे 4 कोटी रुपये कोणी दिले. त्याच्यामुळे कुठेही कोणी अन्याय करत नाही. रवींद्र चव्हाण साहेबांना देखील अधिकार आहे पैसे मंजूर करायचा, परंतु इथले जे स्थानिक पदाधिकारी असतात त्यांनी कुठेतरी समजून उमजून काम केलं पाहिजे. आपल्याला महायुती, मी तर असल्या किरकोळ गोष्टीकडे लक्ष पण देत नाही, पण शेवटी शहर प्रमुखांची भावना आहे आणि शहर प्रमुख माझ्या प्रचाराची धुरा घेतात, त्याच्यामुळे त्यांचं ऐकणं क्रमप्राप्त आहे. त्यांनी त्याच्यामध्ये टेक्निकली जे सांगितलेलं आहे की प्रशासकीय मान्यता आहे, स्थायी समितीची बैठक आहे, या टेक्निकल बाबी अजून व्हायच्या, अजून एस्टिमेट देखील झालेला नाही. साहेब, आज शाळेचा पहिला दिवस तुम्ही दामले हायस्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम केला. असाच पहिल्या दिवशीचा कार्यक्रम इतर नगरपालिकांच्या शाळांमध्ये केव्हा होईल? ती पटसंख्या वाढण्यासाठी किंवा त्याच्यासाठी काही जातीने लक्ष घातलं जात आहे का? आणि दुसरा एक प्रश्न, जिल्हा परिषदेच्या 62 शाळांची अतितातडीची कामं सुरू असल्यामुळे त्या शाळा आज भरलेल्या नाही आहेत. नाही, त्या भरलेल्या नाही अशातला भाग नाही, त्या शाळा भरलेल्या आहेत पण अन्य ठिकाणी भरल्या. महत्त्वाचा मुद्दा आहे, मी दामले विद्यालयामध्ये का जातो याचं कारण रत्नागिरीकरांनी आणि विशेषतः पत्रकारांनी समजून घेणं आवश्यक आहे. दामले विद्यालय ही महाराष्ट्रातली नगरपालिकेची एकमेव शाळा अशी आहे की ज्याच्यामध्ये 10वीपर्यंत 1400 विद्यार्थी आहेत आणि यावर्षी तर दामले विद्यालयाच्या पहिलीच्या वर्गानं रेकॉर्ड केलं आहे की 260 विद्यार्थ्यांची बॅच ही ज्यावेळी पहिलीच्या वर्गामध्ये येते ते शिक्षकांचं कौतुक केलंच पाहिजे ना. ज्यावेळी अशा पद्धतीनं बाकीचे शिक्षक काम करतील त्या शाळेमध्ये मी जाईन. पण मी फक्त दामले विद्यालयात गेलो नाही, मी ज्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये पहिलं विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. माझी दुसरी वाडी गावातली आहे, तिथं मी गेलो, त्याच्यानंतर मी दामले विद्यालयामध्ये आलो. आणि दामले विद्यालयाची शाळा ही नुसती राज्यस्तरावर मला पाठवायची नाही, तर मराठी शाळा, नगरपालिकेची शाळा ही कशा पद्धतीनं चालते याचं प्रेझेंटेशन मला देशपातळीवर करायचं आहे, म्हणून दामले विद्यालयात गेलो. त्याच्यामध्ये मी काय, जिल्हा परिषदेच्या बऱ्याचशा शाळांची पटसंख्या 10 ते 15 इतकीच आहे, तर त्याच्याकडे मराठी भाषा मंत्री म्हणून आपण काही वेगळी उपाययोजना करणार आहात का? आणि पुन्हा तोच प्रश्न, अतितातडीची दुरुस्ती जिथे सुरू आहे त्या शाळांचं काय? दुरुस्ती झाल्यानंतर त्या शाळा भरतील ना, माहिती तिथे जातील ना विद्यार्थी. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये मुलं घालायची की नाही हे पालक ठरवत असतात. त्याच्यामुळे आम्ही काय करू शकतो तर अवेअरनेस क्रिएट करू शकतो. मला जर तुम्ही विचारलं तू कुठच्या शाळेमध्ये शिकलास तर मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो, हे मी तिथं पण जाऊन आता सांगून आलो. त्याच्यामुळे माझी आपल्याला देखील, चौथ्या स्तंभाला देखील विनंती आहे लोकशाहीच्या, तुम्ही देखील अशी जनजागृती करा की तुमच्या जनजागृतीमुळे पटसंख्या वाढली पाहिजे. सिंधू रस्ते योजनेच्या नव्याने आता अंमलबजावणी केली, बदल केला आहे आणि परत उपाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांनी निर्देश केले पदाधिकाऱ्यांनी दिलेला आपल्याला. आता कधी पण साधारणपणे मी अध्यक्ष शिवसेनेचा पालकमंत्री इथं असल्यामुळे भाजपाचा उपाध्यक्ष विनय नातू झाले. निलेश राणे तिकडे भाजपाचे अध्यक्ष असल्यामुळे तिथं दीपक केसरकर, निलेश राणे तिथं उपाध्यक्ष दीपक केसरकर झाले. त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र काम करू आणि चांगल्या पद्धतीनं वैयक्तिक लाभाच्या योजना विशेषतः महिलांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न करू आणि महिलांना सक्षम करू. काय पाहणी केली विकास कामांची, विमानतळ असेल, नगरपालिका, वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा काही लोकांनी घेतला. काल मी वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेतला, सिव्हिल हॉस्पिटलचा आढावा घेतला, स्मार्ट सिटीचा आढावा घेतला, विमानतळाचा आढावा घेतला. जे अपेक्षित आपल्याला विकास विमानतळाचा पाहिजे होता त्या स्टेजवर आपण आलेलो आहोत. दीपक कपूर नावाचे नवीन MD जे महाराष्ट्र विमान प्राधिकरणाला झाले ते 8 ते 15 दिवसामध्ये विमानतळाला भेट देतील आणि मला असं वाटतं की आपला स्वप्न पूर्ण होण्याचा कालावधी आता जवळ आलेला आहे. तर माझी अजून एक आपल्याला विनंती आहे, सगळ्यात विनंती तुमच्या नाही, पण आपलं विमानतळ कसं झालंय, आपली डेव्हलपमेंट
नाही आलो पण ते हां म्हणजे काल मी बघून आल्यानंतर मला देखील समाधान वाटलं. आपण देखील कुठल्या तरी मोठ्या शहरामध्ये आलो. अशा पद्धतीची आपली टर्मिनल बिल्डिंग तयार झाली आणि दीपक कपूर साहेबांनी सांगितलं की आता मी ते महिना सांगत नाही, परंतु एअर अलायन्स नावाच्या विमानानं आपल्याकडचं उडानमधनं टेंडर भरलेलं आहे. एअर अलायन्स आपलं फायनल झालं विमान, जे चिपीला चालू आहे, जे कोल्हापूरला चालू आहे. त्यामुळे एअरलाईन्स देखील फायनल झालं आहे आणि येत्या 15 दिवसामध्ये आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिफेन्सशी रत्नागिरीमध्ये MOU करतो विमानतळ ताब्यात घ्यायचं. म्हणजे आपल्याला ज्यावेळी पॅसेंजर वाहतूक करायची आहे, त्या वाहतुकीला ज्यावेळी आपल्याला विमानतळ लागतं ते ताब्यात घेण्यासाठी आपल्याला एक MOU करावा लागतो. तो MOU 8 ते 10 दिवसामध्ये होतो. साहेब, विमानतळ सुरू झाल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीने रत्नागिरीचा विकास होणार आहे. तर तुम्ही जसं म्हणालात की बघितलं पाहिजे, तर एक व्यवस्थित त्याचा माहिती घेऊन किंवा त्यांनी आम्हाला जर आमंत्रित केलं किंवा आम्हाला नाही, आपण नेलं असं तर करू ना, एक मी अरेंज केलं तर बरोबर की 19-20 तारखेला मी परत जाऊल्यावर रत्नागिरीमध्ये सुरू होईल आणि आयुर्वेदा देखील आपल्याकडे सुरू होईल. कॅन्सर प्रादेशिक कोकण पण आपण आधी पहिला प्रयत्न करतो. प्रयत्न म्हणजे 100% यशस्वी होणार आहे, मानायला काय हरकत नाही. करेल नंतर आपल्याकडे कोकणात होईल. काय त्याच्यासाठी काही 2-4 गोष्टी आहेत, तर त्या जर आपल्याला मिळत, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बायोमेडिकल वेस्ट. आता स्पष्ट सांगतो, आता बायोमेडिकल वेस्ट जर मी का सांगतो की याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं सहकार्य का लागणार आहे. आता बायोमेडिकल वेस्ट आपण करायचं म्हटलं तर आजच अर्ज आला आहे. आता बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय, तर बायोमेडिकल वेस्टचं म्हणजे आपण जसं आता घनकचरा प्रकल्प करतो रत्नागिरीचा, तसं बायोमेडिकल वेस्टचा देखील प्रकल्प असला पाहिजे. आपल्याकडे हॉस्पिटल्स वाढत आहेत, आपल्याकडे मेडिकल कॉलेज आलेलं आहे, आपण एकावरच अवलंबून आहोत बायोमेडिकल वेस्टला. त्याच्यामुळे बायोमेडिकल वेस्ट हे सध्या ठेवलं जातं आणि जो उचलणारा आहे तो 1 दिवसानं 2 दिवसाने येऊन घेऊन जातो. तर बायोमेडिकल वेस्टची व्याख्या सांगत नाही काय काय त्याच्यामध्ये असतं. तर तो पहिला माझा प्रयत्न की बायोमेडिकल वेस्ट त्याचं विघटन करणारी यंत्रणा ही रत्नागिरीमध्ये असली पाहिजे, या मताचं मी आहे. आणि बायोमेडिकल वेस्ट झालं तरच मग ह्या सगळ्या कॅन्सरच्या फॅसिलिटी आणि सगळे आपण आणू शकतो. रत्नागिरी नगरपालिकेला काय वेगळ्या म्हणजे पायाभूत सोयीसाठी आणखी काय निधी आहे प्रपोजल काय नाही येईल ना. रत्नागिरी नगरपालिका तुम्हाला 2 वर्षामध्ये स्वतःच्या ताकदीवर उभी राहिलेली नगरपालिका आपल्याला. साहेब, आपत्तीचा आपण आढावा घेतला असेल, आपत्ती आराखड्याचा, तर तुम्हाला काय वाटतं कुठल्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे प्रशासनानं? आपत्ती निवारण आढावा मी मागच्या आठवड्यामध्ये घेतला. त्याच्यामध्ये त्याला पूर्व मान्सून आढावा बैठक असते ती पण मी घेतली. त्याच्यामध्ये लाईन स्लाईड होणारे जे भाग आहेत, जे आपल्याला काय म्हणतात भूस्खलन होतं, तिथं प्रिकॉशन आपण घेतली पाहिजे. आणि अजून एक त्याच्यामध्ये लोकांना रिलीफ देण्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 21 शेल्टर हाऊस बांधतो 200 कोटी खर्च करून. म्हणजे ज्यावेळी अशा पद्धतीचं भूस्खलन होतं त्यावेळी त्या लोकांना शिफ्टिंगचा जो प्रश्न निर्माण होतो त्याच्यासाठी निवारा केंद्र, 21 निवारा केंद्र आपण जिल्ह्यामध्ये बांधतोय. त्याला मंजुरी मिळालेली आहे. MSRDC मार्फत ते आपण काम करतोय. 260 कोटी रुपयाची ती शेल्टर हाऊस आहे. जिल्ह्यामध्ये असे किती लँडस्लाईड आयडेंटिफाय झाले? आता माझ्याकडे पण आहेत लँडस्लाईडचे, आपल्याकडे काही पॉईंट्स आहेत. मी प्रिकॉशन घ्यायला सांगितलेलं आहे. जे घाटाचे रस्ते आहेत तिथे सगळे इन्स्ट्रुमेंट ठेवा म्हणून सांगितलेले आहेत, इक्विपमेंट्स ठेवा म्हणून सांगितलेले आहेत, पोलिसांना अलर्ट राहा म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं NDRFची जी टीम आहे ती कायमस्वरूपी चिपळूणला आणून ठेवा म्हणून सांगितलेलं आहे. NDRFचा भविष्यामध्ये चिपळूणला तळ करावा ही देखील माझी मागणी आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे का होणार नाही, कारण कोस्टगार्डचा तळ आपल्याकडे आहे. आपलं मेरिट रत्नागिरीचं काय आता आपल्या देश पातळीवर, भविष्यामध्ये जागतिक पातळीवर, तर कोस्टगार्डचा जो तळ आहे तो रत्नागिरी झाला आहे. म्हणजे आपल्या 720 किलोमीटरमध्ये विशेषतः आपल्या जिल्ह्याला हा फायदा होतो. कोस्टलचं संरक्षण, काही आपत्ती आली तर त्यांची हेलिकॉप्टर्स आपल्याला वापरता येतात, विमानं वापरता येतात. त्याच्यामुळे मग NDRFचा तळ कुठं पाहिजे, तर NDRFचा तळ हा जिथं शक्यतो जास्त पूर येतो चिपळूणला येतो. म्हणून NDRFचा तळ आपण सध्या तात्पुरता हा चिपळूणला केला. CNGचा प्लॅन्ट यायचं झालं उद्योजित काय दरडी कोसळण्याचे जे पॉईंट्स आहेत ना साहेब, आता बऱ्याच प्रकारात महामार्ग झाले आहेत, वेगवेगळे रस्ते होतात. नव्याने सर्वेक्षण केलं की त्याच ह्याच्यावरती नेमकं असं होतं. हा अगदी मुद्दा बरोबर आहे. यावर्षी तुम्हाला लँडस्लाईड सगळ्यात जास्त कुठं बघायला मिळणार आहे, तर ते रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावर बघायला मिळणार आहे. म्हणूनच आणि जिथं हायवे आता पूर्ण झाला आहे तिथं तुम्हाला लँडस्लाईड बघायला मिळणार आहे, हायवेवर सगळ्यात जास्त. आणि जिथं प्रिकॉशन्स घेतलेल्या नाही, म्हणजे उदाहरणार्थ विलेज रोड आहे, तिथं आपल्याला कळलेलं आहे की मागच्या याला लँडस्लाईड झाली पण आपण उपाययोजनाच वर्षभर केली नाही, तिथं लँडस्लाईड होणार आहे. पण जास्तीत जास्त लँडस्लाईड रत्नागिरी कोल्हापूर हायवेवर होण्याची शक्यता आहे. साहेब पाऊस लांबला आहे.
जिल्ह्यातील धरणं आहेत त्याचा पाणी साठा फक्त पिण्याच्या पाण्यासाठी वापरावा असं काही सूचना दिल्या गेल्या आहेत. नाही, सूचना दिल्याच आहेत. कलेक्टरशी माझं बोलणं झालं. 12 ते 15% साठा फक्त पाण्याचा आहे. त्याच्यामुळं मला देखील आता MIDCचं जे पाणी आहे ते कदाचित रत्नागिरी शहराला मागच्या वेळी जसं दिलं तसं मला तीच नगरसेवकांची आणि मिटिंग बोलवली ते देखील मी देणार आहे. कारण शेवटी इंडस्ट्री, माणसं राहिली तर इंडस्ट्री आहे, माणसांना पाणी मिळालं तर इंडस्ट्री आहे. त्याच्यामुळं आमच्याकडे सुद्धा आता प्रचंड पाणी आहे MIDCकडे. ते देखील रत्नागिरी शहराला जर द्यावं लागलं ते देखील मी देणार. सर, MIDCला धरून एक मुद्दा, कालच MIDCतल्या काही कंपन्यांनी दूषित पाणी तिथल्या वहाळांमध्ये किंवा ओढ्यांमध्ये सोडण्याचा प्रकार काल घडला आहे आणि तिथल्या जे नागरिक आहेत ना परिसरातले, म्हणजे करंदीकरवाडी असेल, पाटीलवाडी असेल, त्या भागातल्या काही विहिरी किंवा जे त्यांचं पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत ते बाधित झाले. तर सर अशा कंपन्यांवर आपल्याकडनं नाही, नक्की काय याच्यामध्ये मला तो खरा अधिकार नाही आहे, तो FPCBचा अधिकार आहे. पण पालकमंत्री म्हणून सांगेन ना FPCBच्या अधिकाऱ्यांना आजच विजिट करायला सांगितलं. सर, ऑपरेशन टायगर संदर्भात